कलियुगामध्ये एकमेव साधन यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलोके शव कीर्तनात् म्हणजे जे फळ समाधीने यज्ञाने प्राप्त होत नाही ते मात्र या कलियुगात प्राप्त होतं कशाने नामचिंतनाने आणि एवढंच नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही नामचिंतन केले अनेक प्रमाण देताई तुम्ही म्हणा आम्ही नामचिंतन तर केले पण त्याने होईल काय तर सांगे ज्यावेळेला नारायण महर्षी श्रीकृष्ण भगवंताला विचारतात अहो भगवंता तुमचा ऍड्रेस सांगा पत्ता सांगा म्हणजे मला यायचं काम पडलं तर मी तुमच्या घरी येईल सर त्यावेळेला नारायण महर्षीला श्रीकृष्ण भगवंत सांगते नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयोरवः मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा मी वैकुंठात नाही गेला कुठेही शंका तर मी वेळेवर सापडेल याची काही गॅरंटी नाही पण मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा जे माझे भक्त माझं गायन करतात तिथे मात्र मी नक्की सापडेल कोण म्हणते भगवंत आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देखील म्हणतात काय भाविकांच्या मेळ्यात दिसेला हरी धावोनिया सर्वांचे गाणे करी धावोनिया सर्वांचे गाणे करी भाविकांच्या मेळ्यात दिसेला हरी तिथं मेळ्यात भाविकांच्या कोणे हरी आणि ते सांगितलं ज्या की हरी भावना प्रभु मुहूर्त देखिए गिरो आणि मग तुम्ही म्हणाल ठीक आहे हरी आहे भगवंत आहे भगवंता समवेत आम्ही नामजप केला केला की नाही केला हो म्हणतात याला नाही म्हणतात ज्यांनी केला त्याने प्रामाणिकपणे सांगा केलाय आणि मग केल्यानंतर फळ काय प्रश्न निर्माण झाला ना आम्ही केलाय पण फळ तर ते फळ माऊलीकडून मिळावं आहे हरिपाठामध्ये सांगतात अरे नमकामध्ये वर्णन काय नामसंकीर्तन केल्याने काय होईल नामसंकीर्तन साधन परी सोपे साधन परी सोपे जन्मांतरीचे पाप जळतील कशाने नाम संकीर्तनाने म्हणजेच नामस्मरणाने आणि म्हणून आपण इथे कधी चाललोय आणि आपल्या इथून मात्र ज्या गजानन महाराजांच्या मंदिरात बसले त्या गजानन महाराजांचं सर्वांनी एकदम मोठ्या प्रेमाने भजन करायचे ओके हा कोणी शांत बसणार शांत बसले तर काय होईल मी सांगेन तुला ओम गजानन नमो नमः
गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः